सर्वांना सलाम, प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त येशूमध्ये या रविवारच्या भक्तीमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो. डॉक्टर विल्यम केरी क्राइस्ट चर्च अहमदनगर येथून मी तुमच्यासाठी प्रार्थना करत असताना या देवाचा संदेश मी तुमच्यासाठी आणत आहे. तो आहे प्रेषितांचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि यातील काही वचने म्हणजेच पहिल्या वचनापासून तर 10व्या वचनापासून आपण पाहणार आहोत. प्रेषितांचं पुस्तक याचा 3रा अध्याय वचने 1 ते 10 मी आपणासाठी वाचतो. पेत्र व योहान हे 3रा प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता. त्याला मंदिरात जाणाऱ्यांजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवीत असत. पेत्र व योहान हे मंदिरात जात आहे असे पाहून त्याने भीक मागितली. तेव्हा पेत्र व योहान यांनी त्याचकडे निरखून पाहिले आणि पेत्र म्हणाला, आम्हाकडे पहा. तेव्हा त्याच्यापासून काहीतरी मिळेल या अपेक्षेने त्याने त्याच्याकडे लक्ष लाविले. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे काही आहे ते तुला देतो. नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठविले. तेव्हा त्याची पावले व घोटे यात तत्काळ बळ आले. तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला आणि चालत उड्या मारीत देवाची स्तुती करीत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला. सर्व लोकांनी त्याला चालताना व देवाची स्तुती करताना पाहिले आणि मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसून भीक मागणारा तो हाच आहे हे त्यांनी ओळखले. तेव्हा त्याच्या बाबतीत जे घडून आले त्यावरून त्यांना फार आश्चर्य व विस्मय वाटला. आपण प्रार्थना करूया. कृपाळू आमच्या परमेश्वर पिते, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, गौरव करतो, कारण तू भयास योग्य आणि स्तुतीस पात्र परमेश्वर आहेस. तू अब्रामाचा देव, तू इस्रायलाचा देव, तू आमचा परमेश्वर आहेस म्हणून तुला धन्यवाद देतो. आमची कुठलीही प्रकारची लायकी पात्रता नव्हती, पण तू आम्हासाठी या पृथ्वीवर आलास प्रभू येशू ख्रिस्ता. आम्ही मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो, आमच्या मार्गस्थ आम्ही झालो होतो, पण तू आम्हाला शोधलंस, आम्हाला तुझं नाव दिलंस. आम्ही पापी असतानाच ख्रिस्त सुवेळी आम्हासाठी मरण पावला असं तुझं वचन सांगतं. प्रभू, या सकाळच्या प्रसंगी आम्ही तुझे उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो आणि प्रार्थना करतो परमेश्वर पित्या, जे वचन आम्ही वाचलंय प्रभू त्यावर तुझे आशीर्वाद पाठव. पवित्र आत्म्याचं कार्य होऊ दे. जे लोक ऐकतील, जे प्रियजन ऐकतील त्यांच्यावर तू कृपादृष्टी कर. समजण्यासाठी त्यांचं मन अंतःकरण तू ख्रिस्तामध्ये उघड आणि ही वचनं त्यांच्या अंतःकरणात पेरली जाऊ दे तशी विनंती करतो. ज्या प्रसंगातून आम्ही सर्वजण जात आहोत प्रभू, तुला ते ठाऊक आहेत, कारण तू सर्वज्ञानी, सर्वव्यापी आणि सर्व समर्थ परमेश्वर आहेस. तू सर्व भावून परमेश्वर आहेस. तुला सर्व काही ज्ञान आहे. आणि प्रभू, पुन्हा एक वार मी स्वतःला लीन नम्र अंतःकरणाने तुझ पुढे आणतो. माझ्या ओठात जिभेला स्पर्श कर. तुझ्या वधस्तंभाच्या आड लपव. मी तुझा सेवक, तुझा गुलाम आहे, तुझा सेवेकरी आहे प्रभू. या सर्व प्रियजनांची सेवा करत असताना तू माझा उपयोग तू कर. ज्ञान, बुद्धी, सामर्थ्य तुझं आहे प्रभू, आणि तुझ्या वधस्तंभावरचा ख्रिस्त गौरवला जाऊ दे, उंचवला जाऊ दे अशी विनंती करतो. आशीर्वादित कर प्रभू आजची भक्ती सभा. तू गौरवला जा, उंचवला जा, तुझं नाव मोठं होऊ दे, तुला गौरव मिळू दे आणि तुझ्या नावासाठी सर्व गोष्टी आशीर्वादाच्या कर अशी विनंती करतो. येशू आमच्या प्रभूच्या नावाने प्रार्थना केली म्हणतोय, आमेन. प्रियानो, आपण मागील आठवड्यापासून पाहत होतो की येशू ख्रिस्ताविषयी आपण पाहिलं, त्याच्या वधस्तंभाविषयी आपण पाहिलं, त्याचे 7 वाक्य त्याविषयी आपण पाहिलं. त्यानंतर आपण त्याच्या पुनरुत्थानाविषयी पाहिलं. त्या पुनरुत्थानामध्ये त्याचं सामर्थ्य आपण पाहिलं. त्याने अनेक लोकांना दर्शन दिले. 500हून अधिक लोकांना तो दिसला. अमाउस नावाच्या रस्त्यावरची घटना आपणास ठाऊक आहे. त्यानंतर येशू ख्रिस्ताने शिष्यांना या सगळ्यांना सांगितलं होतं की तुमच्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरून येईल, तोपर्यंत तुम्ही यरूशलेमेमध्ये राहा. आणि आपण पाहतो प्रेषितांच्याच पुस्तकामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्याजवळ उतरून आलं आहे. या सर्व घटनांचा आपण क्रमाक्रमाने अभ्यास करत असताना संत लूक जो आहे तो आपल्याला त्याच्या 2ऱ्या भागामध्ये, ज्याचं पहिलं पुस्तक आहे लुकाचं शुभवर्तमान आणि दुसरं पुस्तक आहे प्रेषितांचं पुस्तक, या प्रेषितांचं पुस्तक लिहित असताना त्याने महत्त्वाची बाब आपल्याला सांगितली आहे की हा जे प्रेषितांचं जे पुस्तक आहे त्या काळामध्ये जी चर्चची सुरुवात झाली त्या चर्चविषयी, त्या मंडळीविषयी लिहिले गेलेले हे पहिलं पुस्तक आहे. मंडळीची स्थापना कशी झाली, मंडळीचा छळ, मंडळीची वाढ आणि
त्यानंतर सर्व सुवार्ता जगाच्या शेवटापर्यंत कशा प्रकारे पोहोचली या पुस्तकामधून आपण पाहतो. हे पुस्तक ख्रिस्ती मंडळांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. ख्रिस्ती मंडळीचा पाया कसा असावा, ख्रिस्ती मंडळी कशी असावी याविषयी आपण या पुस्तकामध्ये भर दिलेला आपण पाहतो. ख्रिस्ती हे नाव कसे पडले, त्यानंतर अशा अनेक घटना या पुस्तकातून आपण पाहतो. संत पौलाचं जीवन चरित्र पण आपण याच पुस्तकामध्ये, महत्त्वाच्या घटना आपण त्याच्याबद्दल घडलेल्या आपण पाहतो. त्यानंतर शिष्यांचं जीवन याविषयी पण आपण या पुस्तकामध्ये बऱ्याच वेळेला पाहतो. आणि याच पुस्तकामधून आजच्या रविवारी पाहत असताना देवाने एक अतिशय महत्त्वाची गोष्ट जी पवित्र आत्म्याद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा जो महत्त्वाचा संदेश आहे तो आज आहे या 3ऱ्या वचनामधून, या 3ऱ्या अध्यायामधून. या अध्यायामध्ये एकूण 10 वचनं जी आपण पाहतो की पहिली जी 10 वचनं आहेत ती अतिशय एका महत्त्वाच्या घटनेविषयी आपल्याला दाखवतात. ही पहिलीच घटना आहे जी जेव्हा शिष्यांविषयी आपण पाहतो की येशू पुनरुत्थित झाला, त्यानंतर त्याने त्यांना सांगितली, आज्ञा दिली, त्यानंतर पवित्र आत्म्याचा अभिषेक त्यांच्यावर झाला. तोपर्यंत आपण शिष्यांविषयी ज्यावेळेस पाहतो तर शिष्य येशू ख्रिस्तांना सोडून गेले होते, पळून गेले होते. येशू ख्रिस्ताने पुन्हा त्यांना एकत्र केलं, त्यांना शिक्षण दिलं, त्यांना महान आज्ञा दिली. आणि त्यानंतर जेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्म्याचा अभिषेक झाला, पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरून आला, त्यानंतर त्यांना सामर्थ्य प्राप्त झाल्यानंतर आपण पाहतो की महत्त्वाची घटना, जो पहिला चमत्कार आहे त्यानंतरचा तो हा पहिला चमत्कार आहे. यामध्ये अद्भुत अशा गोष्टी तुम्हाला पाहाव्यास मिळतील. त्यामध्ये जात असताना आपण पाहूया की संत लुकाने या 3ऱ्या अध्यायाची सुरुवात करत असताना जी सत्य घटना घडली ती पवित्र शास्त्रामधून मांडली आहे. त्यामध्ये पेत्र व योहान हे 3ऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता. त्याला मंदिरात जाणाऱ्यांजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवीत असत. आता या 2 वचनामध्ये महत्त्वाच्या बाबी आपल्याला पाहणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट, पेत्र आणि योहान हे जे दोन्ही शिष्य आहेत येशू ख्रिस्ताचे ते प्रार्थनेमध्ये आपल्याला दिसतात. पवित्र आत्म्याच्या अभिषेकानंतर, पवित्र आत्म्याच्या प्राप्तीनंतर, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानंतर आपण पाहतो की ते प्रार्थनेमध्ये अधिक वाढत आहे. यहुदी संस्कृतीनुसार आपण जर पाहिलं तर पेत्र आणि योहान हे मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना करत होते, कारण यहुदी लोक मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना करत होते. त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे की येशू ख्रिस्ताने जसं 2-2 शिष्यांना पाठवलं तसं हे 2 शिष्य पुन्हा एक वार आपल्याला त्याचंच प्रतीक, त्या आज्ञेचं प्रतीक म्हणून पाहाव्यास मिळतं की 2 शिष्य 3ऱ्या प्रहरी म्हणजे आपण पाहतो की साधारण सायंकाळची वेळ, साधारण 3 वाजेनंतरचा हा समय आहे. जसं यहुद्यांचा एक नित्य नियम होता, पहिला प्रहर, दुसरा प्रहर, तिसरा प्रहर, अशा प्रहरामध्ये ते प्रार्थना करत होते मंदिरामध्ये जाऊन. आणि पेत्र आणि योहान येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य प्राप्त झाल्यानंतर, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्राप्त झाल्यानंतरही त्यांना प्रार्थनेची किती आवश्यकता होती या वचनातून आपणास पाहाव्यास मिळतं. या सर्व घटना झाल्यानंतर देखील त्यांना पवित्र आत्म्यामध्ये, प्रार्थनेमध्ये वाढण्याची गरज होती, या वचनामधून आपणास पाहाव्यास मिळते. आणि म्हणून ते 3ऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता. संत लूक त्या मनुष्याविषयी लिहित आहे की तो कसा होता. तो जन्मापासूनच म्हणजे आईच्या उदरापासूनच, आईच्या पोटातून जेव्हा आला तेव्हापासूनच तो पांगळा आहे. कोणी एक माणूस आहे, ज्याचं नाव माहित नाही, ज्याचे जात पात धर्म माहित नाही, तो कोणी एक माणूस आहे. जसं येशू ख्रिस्ताने अशाच प्रकारे एक दाखला दिलाय, कोणी एक माणूस यरुशलेमेहून यरीहो जात आहे, ज्याचे जात पात धर्म माहित नाही. आणि लुकाने देखील जाणून बुजून त्या मनुष्याचं नाव लिहिलं नसावं यासाठी की त्याचे जात पात धर्म लोकांना कळू नये. आणि म्हणूनच कोणी एक माणूस होता, त्याला मंदिरात जाणाऱ्यांजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवीत असत. आता या मनुष्याच्या विषयी आपण पाहिलं की तो कसा होता. तो जन्मापासूनच पांगळा आहे आणि आपण पाहिलं की तो कोणी एक माणूस आहे. त्या मंदिराविषयी त्यांनी सांगितलं की त्याचं रोजचं काम काय होतं. त्या मंदिराजवळ काही लोक त्याला उचलून त्या मंदिराजवळ ठेवत होते यासाठी की त्याचा उदरनिर्वाह व्हावा, यासाठी की जे काही लोक मंदिरात जातील, कारण असे पुष्कळ लोक मंदिरामध्ये जात होते प्रार्थनेसाठी. ती अतिशय उत्तम जागा होती की जिथं बसून तो भीक मागू शकतो, जिथं बसून तो त्याचा उदरनिर्वाह करू शकतो. अशा ठिकाणी त्याला बसवलं होतं की जिथे त्याला पुष्कळ भीक मिळेल किंवा पुष्कळ पैसा अडका जे काही मिळेल त्यावर तो त्याचं जीवन चालवू शकतो. अशा विषयी सांगत असताना तो जन्मापासूनच त्याच्याविषयी एक गोष्ट आपणास पाहाव्यास मिळते की त्याला जन्मापासून जेव्हा त्याला कळायला लागला असेल, जेव्हा त्याला समजायला लागलं असेल तेव्हापासून तो पाहतो की आपण त्याच्या
या वयापर्यंत जोपर्यंत त्याला तारण प्राप्ती होत नाही, तोपर्यंत त्याचा चमत्कार होत नाही, तोपर्यंत त्याचं एकच काम आहे, रोज त्याला उचलणे आणि त्या मंदिराच्या दरवाजाजवळ ठेवणे. प्रियानो, हा पूर्ण चमत्काराचा अभ्यास केल्यास तुम्हाला समजेल की हा 40हून अधिक वयाचा मनुष्य होता. प्रियानो, या मनुष्याची परिस्थिती अतिशय अंतःकरणाला भिडणारी, तुमच्या काळजाला भिडणारी आहे की हा 40 वर्ष एकच काम करत होता, ते म्हणजे फक्त भीक मागणे. त्याची परिस्थिती अतिशय खालावलेली असेल. प्रत्येक गोष्टीसाठी त्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागत असेल, प्रत्येक गोष्टीसाठी. कारण तो पांगळा होता, तो कोणतीही गोष्ट स्वतःहून करू शकत नव्हता. त्याला बाहेर जायचं असेल तर कोणीतरी उचलून न्यावं लागत असेल, त्याला कोणतीही गोष्ट करायची असेल तर दुसऱ्याचा आधार घेणं गरजेचं होतं. ज्या वेळेला मी या शास्त्र भागातून वाचत होतो त्यावेळेस मला अतिशय अंतःकरणाला भिडणारी ही गोष्ट आहे की या मनुष्याची स्थिती कशा प्रकारची असेल, या मनुष्याचा संयम कशा प्रकारचा असेल की तो 40 वर्षाहून अधिक वयाचा असताना देखील तो फक्त तिथं त्याला ठेवत होते, त्याचा उदरनिर्वाह होत होता. आणि म्हणून त्या सुंदर नावाच्या दरवाजावर ठेवीत असेल तर सुंदर नावाचा हा जो दरवाजा आहे मंदिराचा एक मुख्य प्रवेशद्वार आहे. या दरवाजाविषयी जर आपण पाहिलं तर काही इतिहासकार, काही जे शास्त्राभ्यासक असं म्हणतात की हा दरवाजा सोन्यानी, रुपयानी किंवा महागड्या मोत्यांनी बनवलेला हा दरवाजा होता. आणि अशा महागड्या दरवाजा, जो महागड्या गोष्टींनी बनवलेला आहे, सोन्यासारख्या धातूने बनवलेला, महागड्या धातूने बनवलेला हा दरवाजा आहे. आणि या दरवाजाच्या खाली बसून हा भीक मागत आहे. ही किती मोठी शोकांतिका आहे प्रिया. हा जो सुंदर नावाचा दरवाजा आहे तो ख्रिस्ती लोकांना काय शिकवत आहे की ख्रिस्त देखील त्या दरवाजाप्रमाणे अतिशय मोठा आहे, अतिशय श्रीमंत आहे, अतिशय सामर्थ्यवान परमेश्वर आहे. आणि असे अनेक लोक आहेत, असे अनेक ख्रिस्ती लोक आहेत, असे अनेक ख्रिस्ती पंथ आहेत, अशा अनेक ख्रिस्ती संस्था आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या ख्रिस्ताला न समजून घेता, ख्रिस्ताकडे लक्ष न देता फक्त दुसऱ्या मार्गाने चाललेल्या आपणास पाहावयास मिळतात. आता हा जो मनुष्य आहे याच्याकडे दुसरा ऑप्शन नव्हतं किंवा याच्याकडे दुसरा मार्ग नव्हता, कारण एकच होतं की तो तिथे बसून भीक मागू शकतो. आणि म्हणून त्याकडे दुसरा मार्ग नव्हता. या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपण पाहाव्यास मिळतं की तो मौल्यवान मोत्याच्या धातूंनी, मोत्यांनी बनवलेला असा दरवाजाजवळ त्याला भीक मागावी लागत होती. आणि मग तिसऱ्या वचनामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस काय झालेलं आहे, ती घटना कशी झाली त्याविषयी आपण पाहतो. पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. आता हा मनुष्य जो आहे तो त्या दरवाजाच्या जवळ बसलेला असेल आणि हे लोक असे जात असतील प्रार्थना करण्यासाठी आणि त्यांनी त्यांच्याकडे पाहिले आणि त्यांनी भीक मागितली. तेव्हा पेत्र व योहान यांनी त्याचकडे निरखून पाहिले आणि पेत्र म्हणाला, आम्हाकडे पहा. आता पेत्र आणि योहान यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले म्हणजे काय पाहिलं की तो कसा आहे. निश्चितच त्यांना समजलं असेल की तो पांगळा आहे, त्याला चालता येत नाही, त्याची दशा अतिशय दयनीय असावी, म्हणून त्यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले. आणि त्याच्या निरखून पाहण्यामध्ये त्या भिकाऱ्याला असं वाटलं, त्या मनुष्याला असं वाटलं की जेव्हा पेत्र म्हणाला की आम्हाकडे पहा, तेव्हा त्याच्यापासून काहीतरी मिळेल या अपेक्षेने त्याने त्याचकडे लक्ष लावले. जेव्हा पेत्र म्हणाला असेल की आम्हाकडे पहा, तेव्हा त्याला असं वाटलं असेल की आता मला काहीतरी भेटणार आहे, काहीतरी आज विलक्षण गोष्ट माझ्यासाठी आहे आणि मी ती घेऊन कदाचित आजचा दिवस आनंदाने जगेल. जी काही भीक मला मिळेल ती कदाचित चांगली भीक असेल, अशा हेतूने तो त्यांच्याकडे पाहत होता. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोनं रूपं नाही, पण जे काही आहे ते तुला देतो. नासरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आता पेत्र आणि योहानाच्या विषयी ज्यावेळेस आपण पाहतो, पेत्र असं सांगत आहे की आमच्याकडे सोनं रूपं काहीच नाहीये. या शतकामध्ये ही घटना ज्यावेळेस आपण घडलेली पाहतो त्या काळामध्ये पेत्र आणि योहान यांच्याकडे देण्यासाठी काहीच नव्हतं. येशूचे जे शिष्य आहेत ते अतिशय गरीब होते आणि त्या गरीब परिस्थितीमध्ये देखील ती देवाची सेवा अतिशय प्रभावीपणे पुढे घेऊन जात होते. आज आपण अशा अनेक लोकांविषयी पाहतो की त्यांना येशूची जर सेवा करायची आहे तर त्यांना अनेक गोष्टी पाहिजेत, त्यांना मोठं मानधन पाहिजे, त्यांना एसी गाडी पाहिजे, त्यांना विमानाचं तिकीट पाहिजे, त्यांना एक सेपरेट सगळ्या गोष्टी पाहिजेत, त्यांना स्वतःचा सहवास सेपरेट पाहिजे.
पण या वचनामधून ज्यावेळेस मी पाहतो त्यावेळेस मला देवबाप हे शिकवतो की पेत्र आणि योहान यांच्याकडे त्याला देण्यासाठी सोनं रूपं कोणतीच गोष्ट शिल्लक त्यांच्याकडे नव्हती, कारण त्यांचं लक्ष फक्त ख्रिस्ताकडे होतं. आणि म्हणून ते म्हणाले की आमच्याकडे सोनं रूपं नाहीये, पण त्यापेक्षा श्रेष्ठ आमच्याकडे आहे, तो म्हणजे येशू ख्रिस्त. त्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव घेणं अतिशय भीतीदायक असं होतं. म्हणून या वचनामध्ये आपण पाहतो की येशू ख्रिस्ताच्या विषयी त्यांनी जे नाव वापरलं आहे किंवा नाव जे टाकलं आहे त्यामध्ये तो म्हणतो की सोनं रूप आमच्याकडे काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. आमच्याकडे त्यापेक्षा श्रेष्ठ काहीतरी आहे जे तुझं जीवन बदलणार आहे, ते तुझ्या जीवनाचं परिवर्तन करणार आहे. तुला भिक्षा यापेक्षा पलीकडे ते जीवन तुला देणार आहे. त्याविषयी तो सांगत आहे की नासोरी येशूच्या नावाने चालू लाग. जेव्हा पेत्र त्याला म्हणाला की नासोरी येशूच्या नावाने चालू लाग, त्यावेळेला सर्वात महत्वाची घटना ही घडलेली आहे की या भिकाऱ्याला येशूविषयी माहीत असावं. याला कितीतरी वेळा वाटलेलं असावं की मी जाऊन त्या येशूला भेटावं, जाऊन त्या प्रभूला विनंती करावी की प्रभू माझ्यावर दया करा, प्रभू मला आरोग्य द्या. पण तो जाऊ शकत नव्हता, कारण तो पांगळा होता. जेव्हा येशूनी या मनुष्याकडे लक्ष लावले, जेव्हा याकडे त्यांनी पाहिले, तेव्हा पेत्राने त्याला सांगितलं की त्याचंच नाव घेऊन मी आलो आहे, त्या येशूचं नाव ज्याची तू वाट पाहत होता, त्या नासोरी येशूच्या नावाने चालू लाग. आता नासोरी येशू हा शब्द ज्यावेळेस त्यांनी वापरला त्यावेळेस त्या काळामध्ये अशा अनेक येशू नावाचे लोक होते, पण नासोरी येशू हा वधस्तंभावर खिळलेला आहे. हे सर्व त्या भागामध्ये पसरलेलं होतं. यहुद्यांनी, रोमी लोकांनी येशूचा छळ करून त्याला वधस्तंभावर मारलाय. हा नासोरी येशू जो आहे, हाच एकमेव तारण द्यावयास, हाच एकमेव चमत्कार कराव्यास, हाच एकमेव आरोग्य द्यावयास समर्थ आहे, हा त्यांचा विश्वास होता. आणि हा खरोखर आणि सत्य होता. म्हणून नासरी येशू ख्रिस्ताचं नाव कोणी घेत नव्हतं, सगळे भीत होते, कारण रोमी लोकांनी तशी ताकीद दिली होती. शिष्य लोकांना, इतर लोकांना येशूचं नाव घेणं बंधनकारक अशा प्रकारचं झालं होतं. म्हणून याच अध्यायामध्ये आपण पाहतो की त्यांना बोलावणं येतं आणि मग ते अधिकाऱ्यांसमोर जातात, आणि हा सगळा प्रकार आपण याच अध्यायामध्ये पाहतो. आणि म्हणून प्रियानो, ज्यावेळेस या अध्यायामध्ये, चौथ्या अध्यायामध्ये ही सगळी गोष्ट आपण पाहतो, त्यावेळेस मला महत्वाची गोष्ट सांगू द्या की शिष्य कुणालाही घाबरले नाहीत, शिष्य कोणत्या अधिकाऱ्याला घाबरले नाहीत. शिष्यांना माहित होते की येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे, येशूच्याच नावामध्ये तारण आहे, येशूच्याच नावामध्ये सर्व काही गोष्टी मनुष्याला मिळू शकतात. आणि म्हणून ते म्हणाले, जो नासरीत येशू आहे, जो वधस्तंभावर मरण पावलाय, जो वधस्तंभावर मरण पावून गाडला गेलाय, तिसऱ्या दिवशी जिवंत झालाय आणि तो आजही जिवंत आहे, अशा परमेश्वराच्या नावाने चालू लाग, जो जिवंत परमेश्वर आहे. प्रियानो, पेत्र आणि योहान याप्रमाणे तुमचा विश्वास आहे काय? काय तुमचं लक्ष सोन्या रुपयावर आहे? काय तुमचं लक्ष तुमच्या संस्थेवर आहे? काय तुमचं लक्ष तुमच्या पदावर आहे? काय तुम्हाला असं वाटतं की मी कोणीतरी आहे आणि मग मला हे प्राप्त होणं गरजेचं आहे, मला ते प्राप्त होणं गरजेचं आहे? पण पेत्र आणि योहान यांच्याकडे काही नव्हतं, यांच्याकडे फक्त प्रभू येशू ख्रिस्त होता. आणि म्हणून त्याच्या सामर्थ्याने पूर्ण आयुष्य जगण्यासाठी ते तयार होते. प्रियांनो, तुमची स्थिती कशी आहे? जो ख्रिस्त पेत्र आणि योहान यांना समजला, तो तुम्हाला समजला आहे काय? तो जर तुम्हाला समजला आहे तर तुमच्यामध्ये असं कोणी म्हणणार नाही की मी पौलाचा आहे, मी अफुल्लोसाचा आहे, मी केफाचा आहे, माझी संस्था ही आहे, माझा पंथ तो आहे, मी या लोकांच्या मागे जाणार आहे, मी त्या संस्थेच्या मागे जाणार आहे, मी याच्या मागे जाणार आहे, मी अमक्याच्या मागे तमक्याच्या मागे जाणार आहे. काय तुम्ही ख्रिस्ताच्या मागे जाणारे लोक आहात काय? काय तुम्ही तुमचा मार्ग चुकवला आहे? काय तुम्ही तुमचा रस्ता चुकवला आहे काय? ख्रिस्ताकडे वळा. ख्रिस्त फक्त मार्ग, सत्य आणि जीवन आहे. तोच तुम्हाला तारण देणारा परमेश्वर आहे, तोच तुम्हाला सार्वकालिक जीवन देणारा परमेश्वर आहे. पेत्र आणि योहान हे कुणालाही न घाबरता म्हणाले, नासरेत येशूच्या नावाने चालू लाग. आणि हा शब्द ज्यावेळेस त्याने ऐकला, त्यांनी तो विश्वास ठेवलेला होता की येशू हा आरोग्य देणारा, येशू हा तारण देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून तो म्हणाला की नासरेत येशूच्या नावाने चालू लाग. आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठविले आणि त्याची पावले व घोटे या तात्काळ बळ आले. आता इथं सर्वात महत्वाची घटना घडलेली आहे की त्या मनुष्याने विश्वास ठेवला की ख्रिस्त हा तारणारा परमेश्वर आहे. येशू ख्रिस्त हा तारण द्यावयास आला आहे. येशू ख्रिस्त हा पापांची क्षमा करण्यासाठी आला होता. येशू ख्रिस्त तुम्हाला सार्वकालिक जीवन देण्यासाठी आला होता, हा याचा विश्वास होता. त्या विश्वासाने त्याने त्याचा हात धरलाय आणि मग
तो उठला आहे, त्याला बळ आलेलं आहे आणि तिथे सगळ्यात मोठा चमत्कार झालेला, त्याच्या जीवनामध्ये सर्वात मोठा चमत्कार झालेला आपण पाहतो की त्याची पावले व घोटे या तात्काळ बळ आले, तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला. सर्वात महत्वाची घटना जी 8व्या वचनामध्ये घडली, त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा चमत्कार होता. त्याच्या आईच्या उदरातून आल्यानंतर आता 40हून अधिक वयाचा होईपर्यंत आपण पाहतो की परमेश्वराच्या सामर्थ्याने त्याला तारण प्राप्त झालाय. परमेश्वराच्या सामर्थ्याने हा चमत्कार झालाय. परमेश्वराच्या सामर्थ्याने ही गोष्ट घडली आहे. आणि हीच गोष्ट पेत्र आणि योहान पुढे जातो की तुम्ही आमच्याकडे अशा रीतीने काय पाहता की आम्ही हा चमत्कार केला? आम्ही नाही केला. ज्याला तुम्ही वधस्तंभावर खिळलं त्या ख्रिस्ताने हा चमत्कार केलाय. आणि म्हणून इथं आपण पाहाव्यास मिळतं की जेव्हा तो उडी मारून उभा राहिला, चालू लागला, त्याच्या आयुष्यातली ही पहिली उडी आहे. त्याच्या आयुष्यामध्ये त्यांनी पहिलं पाऊल टाकलंय. आणि त्याने ते पहिलं पाऊल कुठं टाकलंय प्रियाने? आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आपणास दिसतं की तो उड्या मारीत देवाची स्तुती करीत त्यांच्या बरोबर मंदिरात गेला. प्रियानो, त्याला कितीतरी वेळा वाटत असेल की मग मंदिरामध्ये जावं, देवाची स्तुती करावी, आराधना करावं, नाही का, उड्या मारून त्याची स्तुती करावी, या सगळ्या गोष्टी करावी, देवाला गौरव द्यावा, देवाची गौरव महिमा वाढवावी, असं कितीतरी त्याला वाटत असेल. त्याच्या मनामध्ये तो कितीतरी वेळा रडला असेल की मी या दरवाजातून कधी एकदा देवाच्या मंदिरामध्ये जातो, त्याची आराधना करतो, उपासना करतो. पण तो जाऊ शकत नव्हता कारण तो पांगळा मनुष्य होता. प्रियानो, आज तुम्हाला ख्रिस्ताकडे जाण्यापासून कोणत्या गोष्टींनी पांगळ केलंय? ख्रिस्ताची आराधना करण्यापासून, बायबल वाचण्यापासून, प्रार्थना करण्यापासून, त्याची स्तुती करण्यापासून, त्याची आराधना करण्यापासून कोणत्या गोष्टींनी तुम्हाला पांगळ करून ठेवलाय? ती गोष्ट सोडून द्या आणि ख्रिस्ताकडे या, त्याची आराधना करा, त्याच्याकडे पहा. फक्त तोच तुमचा तारणारा परमेश्वर आहे. त्याचा वधस्तंभ तुमच्यासाठी सर्वस्व आहे. त्याचा वधस्तंभ उचला, त्याच्या मागे चाला, तरच तुम्ही शिष्य होऊ शकता. आणि म्हणून या वचनामध्ये आपणास पाहावयास मिळतं की हा मनुष्य उड्या मारत उभा राहिला अतिशय आनंदाने. तो चालत उड्या मारीत देवाची स्तुती करीत त्याच्याबरोबर मंदिरात गेला. सर्व लोकांनी त्याला चालताना व देवाची स्तुती करताना पाहिले. मी का वारंवार सांगत आहे की त्याचं तारण झालं? हे त्याच्या तारणाचं दर्शक आहे की तो देवाची स्तुती करताना सर्व लोकांनी पाहिलं. त्याने सगळ्यात महत्वाची गोष्ट केली आहे, देवाची स्तुती केली आहे. कारण त्याच्या आयुष्यामध्ये झालेला चमत्कार हा केवळ जगिक चमत्कार नव्हता किंवा शारीरिक त्याला बरं झालं म्हणून तो स्तुती करत नव्हता, पण तो आत्मिकरित्या पुनर्जन्म त्याचा झाला होता. त्याला ख्रिस्त कळाला होता, त्याचं तारण झालं होतं, त्याला सार्वकालिक जीवन मिळालं होतं. म्हणून तो आनंदाने देवाची स्तुती करत होता, आराधना करत होता, त्याची उपासना करत होता. आणि हे घडत असताना, या सगळ्या गोष्टी घडत असताना, त्याच्या तारणाची गोष्ट घडत असताना, या सगळ्या गोष्टी होत असताना, देवाची स्तुती करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट झाली, तो इतरांसाठी साक्षीदार झालाय. ख्रिस्ताची साक्ष त्याने लपून ठेवली नाही. तो त्याच्या गावामध्ये गेला नाही, त्याच्या आईवडिलांकडे गेला नाही किंवा इतर लोकांकडे गेला नाही आणि सांगत बसला नाही की पहा मला बरं झालंय, पहा मी बरा झालोय. त्याला कोणत्याही गोष्टीची फुशारकी नव्हती, कोणत्याही गोष्टीचा अहंकार नव्हता, मीपणा नव्हता, कोणत्याही गोष्टीचा नव्हता. आणि म्हणून तो फक्त देवाकडे पाहत आहे, त्याची स्तुती करत आहे आणि सांगत आहे की देव माझ्यासाठी सर्वस्व आहे. त्याची स्तुती करत असताना तो साक्षी रूपाने सर्व लोकांसमोर उभा राहिलाय, त्या मंदिरामध्ये आहे. आणि त्या मंदिराजवळ उभा राहिल्यानंतर, त्या मंदिरामध्ये उभा राहिल्यानंतर काय पाहतो? सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसून भीक मागणारा हा तोच आहे त्यांनी ओळखले. तेव्हा त्याच्या बाबतीत जे घडून आले त्यावरून त्यांना फार आश्चर्य व विस्मय वाटला. प्रियानो, त्याची साक्ष, त्याचं जीवन परिवर्तन पाहून मंदिरातील आजूबाजूतील लोक त्यांना फार आश्चर्य वाटला. प्रियानो, तुम्ही ख्रिस्तामध्ये आल्यानंतर किती लोकांना आश्चर्य वाटला, किती लोकांनी ख्रिस्ताकडे पाहिलं, ही साक्ष पुढे आपण पाहतो 11व्या वचनानंतर. मग पेत्र व योहान यांना बिलगून राहिला. तो घरी गेला नाही. पेत्र व योहान यांच्या बरोबर सेवा कार्यामध्ये त्यांच्या बरोबर तो जाऊ लागला. मग पेत्र व योहान यांना बिलगून राहिला असता सर्व लोक आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे शल्मोनाची देवडी नावाच्या ठिकाणी धावत आले. हे पाहून पेत्राने लोकांना म्हटले, अहो इस्रायल लोकांनो, याचे आश्चर्य का करता? अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने याला चालाव्यास लावले आहे काय? असे समजून आम्हाकडे निरखून का पाहता? अब्राहम, इसाक व याकोबाचा देव, आपल्या पूर्वजांचा देव ह्याने आपला सेवक येशू ह्याचे गौरव केले आहे. त्याला तुम्ही धरले. पिलाताने त्याला सोडून देण्याचा निश्चय केला असता त्याच्या समक्ष तुम्ही त्याला नाकारले.
जो पवित्र व नीतिमान त्याला तुम्ही नाकारले आणि खुनी पुरुष आम्हाला द्या अशी मागणी केली. प्रियानो, आता पेत्र काय करत आहे? पेत्र येशू ख्रिस्ताचा वधस्तंभावरचा संदेश देत आहे. कारण काय झालंय की या मनुष्याला पाहण्यासाठी सगळे लोक त्या शल्मन नावाच्या देवळीजवळ आले आहेत आणि पेत्र तिथं त्याच्या पहिला संदेश देत आहे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानंतर त्याचा जो पहिला संदेश आहे तो हा आहे, जो ख्रिस्त केंद्रित आहे, वधस्तंभ केंद्रित आहे. त्याचा जो संदेश आहे तो उत्पत्तीपासून आहे. तर वधस्तंभ खिळलेला येशू ख्रिस्ताबद्दल तो सांगत आहे की तो येशू ख्रिस्त आहे जो तुमच्यासाठी आला. त्याच्याविषयी तो पूर्ण विषय लिहित आहे पुढे. आणि आपण पाहतो की या संदेशानंतर आपण पाहतो की साधारण 5,000 लोकांनी विश्वास ठेवला. 4 अध्याय 4 वचनामध्ये आपण पाहतो, तथापि वचन ऐकणाऱ्यातील पुष्कळाने विश्वास ठेवला आणि अशा पुरुषांची संख्या सुमारे 5,000 भरली. प्रियांनो, या लंगड्या भिकाऱ्याला, जो जन्मापासूनच लंगडा आहे, त्याला असं कधीच वाटलं नसेल की एवढे लोक त्याला पाहण्यासाठी येतील, एवढा मोठा लोकसमुदाय त्याला पाहण्यासाठी येतील. आणि या कारणामुळे ख्रिस्ताचं वचन त्यांच्या अंतःकरणामध्ये पेरलं जाईल, ख्रिस्त त्यांच्या अंतःकरणामध्ये पेरला जाईल आणि 5,000 लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, जर हा जन्मताच पांगळा मनुष्य त्याच्या साक्षीद्वारे 5,000 लोक जर ख्रिस्ताकडे आणू शकतो, तर तुम्ही कसे आहात? त्याच्या झालेल्या या कृत्याकडं, त्याची स्तुती आराधना तो देवाची करत असताना हे पाहण्यासाठी, तो चालत आहे हे पाहण्यासाठी जेव्हा लोक आले, तेव्हा पेत्राने ती संधी गमावली नाही. पेत्राने त्यांना सुवार्ता सांगितली, ख्रिस्त केंद्रित संदेश त्यांना दिला. तो म्हणाला नाही की आम्ही किती महान आहोत, तो म्हणाला नाही की आमच्या सामर्थ्यामुळे हे बरे झाले, तो म्हणाला नाही की आम्हाला जे गिफ्ट्स मिळाले आहेत, आम्हाला जे दान मिळाले आहेत त्याच्यामुळे हा बरा झालाय. नाही, तो म्हणाला ख्रिस्ताने त्यांना बरं केलं आहे. आज मंडळांमध्ये तुम्ही पाहता की प्रत्येकाला असं वाटतं की मला हिलिंगचं गिफ्ट आहे म्हणून हा बरा होतोय, मी अन्य भाषेत बोलतोय म्हणून हा बरा होतोय, मला प्रगटीकरण आहे म्हणून हा बरा होतोय, मला भविष्यवाणी करता येते म्हणून या गोष्टी घडत आहेत, मी भविष्यवाणी केली आणि म्हणून हे झालं, असं लोकांना वाटतंय. पण प्रियानं, पेत्र आणि योहान यांच्यासाठी उत्तम उदाहरण आहे. ते म्हणतात की नाही, हे ख्रिस्ताचं आहे, हे सगळं त्याच्या गौरवासाठी आहे, त्याच्या मंडळीच्या वाढीसाठी आहे. आणि म्हणून देवाच्या वचनाकडे तुम्हाला वळणं गरजेचं आहे. प्रियानो, कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला देवापासून, ख्रिस्तापासून मागे वळवत आहे? कोणती अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला पांगळ करून ठेवलं आहे तिने? मग तो तुमचा पैसा असेल, तुमचं पद असेल, तुमची संस्था असेल, तुमच्या अशा अनेक गोष्टी असतील ज्याने तुम्हाला पांगळ करून ठेवलंय आणि एकाच जागेवर ठेवलंय की ज्याच्यामुळे तुम्ही ख्रिस्ताकडे जात नाहीत, ज्याच्यामुळे त्याची स्तुती आराधना तुम्ही करत नाहीत, ज्याच्यामुळे तुम्ही पवित्र शास्त्राकडे पाहत नाहीये. पवित्र शास्त्र हे एकमेव असं आहे की ज्यातूनच तुम्ही ख्रिस्त पाहू शकता, त्याचा वधस्तंभ पाहू शकता आणि खरं आणि खोटं या सगळ्या गोष्टी तुम्ही फक्त पवित्र शास्त्रातून पाहू शकता. प्रियानं, पवित्र शास्त्राकडे वळा. पुनरुत्थित ख्रिस्त तुम्हाला हेच सांगतो की तुम्ही जा आणि संपूर्ण सृष्टीला सुवार्ता सांगा. हे तुमचं काम आहे. हे केवळ पाळकांचं काम नाही, केवळ सुवार्तिकाचं काम नाही. त्यांनी सगळ्यांसाठी हा मेसेज दिलाय, त्यांनी सर्वांसाठी ही आज्ञा दिली की तुम्ही जा आणि संपूर्ण सृष्टीला सांगा. प्रियानो, कोणत्याही व्यवस्थेमुळे तुम्ही पांगळे होऊ नका. या मनुष्याच्या जीवनामध्ये आपण पाहतो की तो पांगळा होता. ख्रिस्त जेव्हा त्याला कळाला तेव्हा त्याने फक्त ख्रिस्ताच्या मागे जाणं ठरवलं. प्रियानो, तुम्हाला ख्रिस्त कळूनही तुम्ही पांगळे झाले आहात काय? तुम्हाला तुमच्या संस्थेविषयी अभिमान आहे काय? तुम्हाला तुमच्या पदाविषयी अभिमान आहे काय? तुम्हाला तुमच्या डिग्रीविषयी अभिमान आहे काय? तुम्हाला कशाविषयी अभिमान आहे? तुमच्या पैशाविषयी, जमिनीविषयी, तुमच्या नोकरीविषयी, तुमच्या ज्ञानाविषयी, कशाविषयी अभिमान आहे? प्रियानो, देवाचं वचन सांगतं की तुम्ही ख्रिस्ताच्या बद्दल अभिमान बाळगावा, त्याच्या वधस्तंभाबद्दल अभिमान बाळगावा, त्यांनी जी कृत्य तुमच्यासाठी केले त्याच्यासाठी अभिमान बाळगावा. ख्रिस्ताचा सोडून कोणत्याही गोष्टीचा अभिमान तुमच्या जीवनामध्ये नसावा. ख्रिस्ताचाच अभिमान तुमच्या जीवनामध्ये असावा, कारण त्याच्यामुळे तुम्ही आहात. तुमची कुठली लायकी पात्रता नव्हती, तुमची कुठली लायकी पात्रता नव्हती की तुम्ही ख्रिस्ती व्हावं, ख्रिस्ती बनावं, ख्रिस्ताच्या मागे चालावं, तुम्ही नोकरी मिळवावी, तुम्ही श्रीमंत व्हावं. तुम्ही या सगळ्या गोष्टीच्या लायकीच्या पात्रतेचे नव्हते. फक्त ख्रिस्ताने तुम्हाला हा आशीर्वाद दिलाय यासाठी की ख्रिस्ताचं गौरव व्हावं. तुम्ही तुमच्या लायकीच्या पात्रतेच्या बाहेर जाऊन कोणती गोष्ट करू नये, कारण ख्रिस्त तुमच्यासाठी सर्वस्व आहे. तोच तुमचा प्रभू आहे, तोच तुमचा मालक आहे, तोच तुमचा निर्माणकर्ता परमेश्वर आहे. त्याच्यापासून मागे वळू नका.
त्याला वारंवार वधस्तंभावर खिळू नका. तुमची पाप ही त्याला वारंवार वधस्तंभावर खिळत आहे. आणि म्हणून गुड फ्रायडेच्या दिवशी रडणं हे अनेक लोकांना जमतं, पण पाप करण्याच्या आधी रडणं हे खूप कमी लोकांना जमतं. पापामध्ये पडण्याच्या आधी रडा. त्या परमेश्वरापासून सहाय्य मागा की नाही, हे माझं पाप तुला वधस्तंभावर खिळेल, हे माझं पाप तुला वधस्तंभावर खिळण्यासाठी होतं, हे पाप मी सोडून देणार आहे. प्रियानो, या पांगळ्या मनुष्याविषयी ज्यावेळेस मी पाहतो त्यावेळेस मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट परमेश्वर शिकवतो ती ही आहे की त्याला त्याचं पाप माहीत होतं, त्याची पाप किती आहेत हे त्याची जाणीव होती, म्हणून तेवढ्याच आनंदाने तो देवाचं गौरव करत आहे. जोपर्यंत तुम्हाला तुमची पाप माहीत होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला पश्चाताप करताच येऊ शकत नाही. आणि जोपर्यंत तुमचा पश्चाताप नाही तोपर्यंत तुम्ही ख्रिस्ताला ओळखू शकत नाही, तोपर्यंत तुमचं तारण होऊ शकत नाही. तुम्ही किती वेळा प्रार्थना करा, तुम्ही किती मोठं दान अर्पण करा, तुम्ही कोणती गोष्टीची वाटप करा, अनेक लोकांना गोरगरिबांना वाटप करा, किती लोकांना फंड द्या, काही करा या देशासाठी, पण प्रियानो देवाचं वचन सांगते की तुम्ही तुमचं शरीर, तुम्ही तुमची धनसंपत्ती, या सगळ्या गोष्टी गोरगरिबांस दिल्या, तुमचं शरीर जाळण्यासाठी दिलं, आणि तुमच्या ठाई जर प्रीती नाही तर सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. तुमच्या ठाई ख्रिस्त असणं महत्त्वाचंच आहे. तो केवळ गुड फ्रायडे, ईस्टर या वेळेपुरता तो मर्यादित नसावा, तो केवळ 25 डिसेंबर यासाठी मर्यादित नसावा. तो रोज आणि रोज आणि रोज तुमच्यासाठी आहे, आणि रोज त्याच्या मागे चाला. आणि जी काही गोष्ट तुम्हाला पांगळी करून ठेवत आहे त्या सगळ्या बेड्या तोडून टाका आणि ख्रिस्ताच्या मागे चाला. त्याचा वधस्तंभ घ्या. देवाचं वचन सांगते की जो कोणी स्वतःचा त्याग करून माझा वधस्तंभ उचलून माझ्या मागे येत नाही तो माझा शिष्य नाही. मग तो कोणत्याही पंथाचा, धर्माचा, जातीचा असू द्या, तो कोणत्याही संस्थेतला असू द्या, अमुक असू द्या, ढमुक असू द्या, तो कोणी असू द्या, तुम्हाला येशूच्या मागे चालायचं आहे. तुमच्या साक्षीद्वारे, तुमच्या चालण्याद्वारे, वागण्याद्वारे अनेक लोकांना ख्रिस्त करणं गरजेचं आहे. जर ते होत नाही तर तुम्ही ख्रिस्ताच्या मार्गातून कधीच बाहेर पडला आहात, तुम्ही त्याच्या रस्त्यावरून कधीच वळाला आहात. प्रियानो, आज समय आहे की तुम्ही पश्चाताप करा, मागे वळा, आणि पेत्र आणि योहान यासारखं ख्रिस्ताकडे लक्ष द्या, त्याच्या वधस्तंभाकडे लक्ष द्या. तो ख्रिस्त तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही, तो तुम्हाला तुमच्या विश्वासामध्ये भर घातल्याशिवाय राहणार नाही. तो ख्रिस्त आहे जो सगळ्या अडचणीतून तुम्हाला पुरवठा करणार आहे. आज तुम्ही ज्या परिस्थितीतून जात असाल, कदाचित तुमच्यासमोर अनेक अडचणी असतील, तुमचा पगार वेळेवर नसेल, तुमच्या घरामध्ये अडचणी असतील, तुमच्या लेकरांची अडचणी असतील, तुम्हाला शिक्षणाचं टेन्शन असेल, अनेक टेन्शन असतील, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांगू द्या, ख्रिस्त या सर्वांपेक्षा मोठा आहे. ख्रिस्त आजच्या परिस्थितीपेक्षा मोठा आहे, या विषाणूपेक्षा, कोरोनाच्या परिस्थितीपेक्षा ख्रिस्त मोठा आहे. तो कार्य करायला समर्थ आहे. तो जगाला शिकवत आहे या परिस्थितीमध्ये की जगाने त्याच्याकडे वळावं, त्याच्या पवित्र शास्त्राकडे वळावं, स्वतःचं जीवन लोकांनी सुधरून घ्यावं आणि ख्रिस्ताच्या मार्गाने चालावं. असंच त्याने करावं, असंच तो व्हावं, अशी त्याची इच्छा आहे. प्रियानो, या संदेशातून देवबापाने तुम्हाला शिकवलं आहे की देवाला अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाही. 40हून अधिक वयाच्या मनुष्याला त्याने बरं केलं, आणि बरं केल्यानंतर त्या मनुष्याकडे पाहून 5000 लोकांनी ख्रिस्ताकडे विश्वास केला. त्याची साक्ष पाहून जेव्हा लोक त्याला पाहावयास आले तेव्हा पेत्राने ख्रिस्त केंद्रित संदेश सांगितल्यानंतर 5000 लोकांनी विश्वास ठेवला. प्रियानो, हीच गोष्ट तुमच्या जीवनात घडो की तुमच्याद्वारे 5000 नवे अनेक लोकांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवावा. सुवार्ता प्रसारामध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये भाग घेताना लक्षात ठेवा की ख्रिस्त केंद्रित जीवन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ख्रिस्ताकडे वळा, त्याचा वधस्तंभ पहा, तो तुम्हाला सहाय्य करायला समर्थ आहे. देव बाप करो या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वाद मिळो, आणि तो तुम्हाला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन देवो की ख्रिस्त हा तारणारा परमेश्वर आहे आणि त्याच्या मागे तुम्ही चालावं. येशू प्रभूच्या नावाने मी तुम्हाला सर्वांना या संदेशामधून सांगत असताना देव बाप तुम्हाला आशीर्वाद देवा. प्रार्थना करूया. कृपाळू आमच्या परमेश्वर पिते, आम्ही पुन्हा एक बार ख्रिस्तासाठी उपकार मानतो. प्रभू, तो आम्हासाठी आलास म्हणून आम्ही पाहतो की पेत्र आणि योहान यांनी त्याचवर विश्वास ठेवला. त्याचं सामर्थ्य त्यांना ठाऊक होतं म्हणून ते म्हणाले की नासरेतकर येशूच्या नावाने चालू लाग. पेत्र आणि योहान यांना कुठल्याही गोष्टीचा अभिमान, गर्व नव्हता. त्यांना ख्रिस्ताचा अभिमान होता, ख्रिस्ताचा गौरव होता. ख्रिस्ताची स्वार्थ सांगणे यापेक्षा त्यांनी काही जमेच धरलं नाही. ख्रिस्ताचं गौरव कसं होईल, ख्रिस्ताचं नाव मोठं होईल, त्याला कसं मान महिमा मिळेल याविषयी त्याने
त्यांनी काम केलं. आणि प्रभू तीच गोष्ट आम्हाला शिकव की आम्ही केवळ तुझकडे पाहावं. आमच्या जीवनामध्ये अशी कोणत्या गोष्टी आहेत ज्या आम्हाला पांगळ्या करून ठेवत आहेत, ज्या आम्हाला ख्रिस्ताकडे जाण्यापासून अडवत आहेत, त्या सगळ्या गोष्टी आम्ही सोडून द्याव्यात. ख्रिस्ता तुझकडे पाहावं, तुझ्याबद्दल स्तंभाकडे पाहावं आणि प्रभू पश्चाताप करावा म्हणून प्रत्येकाला सहाय्य शक्ती पुरव. या वचनाद्वारे ज्या कुणाशी तू बोललाय प्रभू त्यांनी पश्चाताप करावा, स्वतःचं जीवन बदलावं, वळावं, ख्रिस्ताकडे पाहून त्यांच्यामध्ये बदल व्हावा आणि ख्रिस्ताच्या मध्ये त्यांनी चालावं असं तू बोले. प्रभू तुला धन्यवाद देतो. ही सेवा हे सर्व तुझं आहे. तुझं नाव मोठं कर आणि केवळ ख्रिस्ताकडे पाहून चालण्यास प्रत्येकाला सहाय्य शक्ती पुरव. येशू प्रभूच्या नावाने प्रार्थना केली म्हणतोय.